ओम साईराम. साई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज जागतिक वडापाव दिन. जागतिक वडापाव दिनानिमित्त आपले शिर्डीतील सुप्रसिद्ध वडापावचे जे व्यावसायिक आहेत दत्ताभाऊ आसने आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीताई आसने, इतर ठिकाणी महागाई वाढलेली असताना 15 रुपये 20 रुपये वडापाव असताना दत्ताभाऊ मात्र अवघ्या 8 रुपयामध्ये वडापाव ग्राहकांना देत असतात. आणि आपण जर बघितलं तर संध्याकाळी 5 वाजेनंतर ते या दुकानाला सुरुवात करतात आणि रात्री 10-11 वाजेपर्यंत पूर्ण या ठिकाणी ग्राहकांची खूप गर्दी असते. आणि या वडापावचं वैशिष्ट्य असं की एक वडापाव खाणारा 4 वडापाव पार्सल घेऊन जातो. त्यामुळं दत्ताभाऊंचं आज या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असं सप्तशृंगी वडापाव म्हणून दुकान आहे. आज जागतिक वडापाव दिनानिमित्त दत्ताभाऊंनी ग्राहकांना 8 रुपयाच्या वडापाव सोबत चक्क जिलेबी सुद्धा मोफत ठेवली आहे. आणि कसं या सगळ्या गोष्टींचं आर्थिक गणित दत्ताभाऊ बसवतात याबाबत आपण दत्ताभाऊंशीच बोलू. कारण आज जागतिक वडापाव दिनानिमित्त त्यांनी वडापाव सोबत जिलेबी सुद्धा फ्री दिली आहे. आणि हा अनोखा उपक्रम दत्ताभाऊंनी आज शिर्डीकरांसाठी ठेवला आहे आणि त्याचा आस्वाद आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्राहक घेत आहेत. आपण दत्ताभाऊंशीच बोलू याबाबत. शिर्डी साकुरी शिव मध्ये आमचं वडापावचं दुकान आहे आणि आम्ही इथे साधारणतः सर्वसामान्यांना परवडेल अशा रेट मध्ये आम्ही वडापाव उपलब्ध करून देत असतो. आणि या वडापाववर पूर्णपणे आमचं जीवन निर्भर आहे अशी आमची मानसिकता आहे. आणि आज जागतिक वडापाव दिन आहे, 23 ऑगस्ट रोजी तो असतो. आणि त्या दिवशी आम्ही खास करून आमचे जे असंख्य ग्राहक आहे त्यांच्यासाठी वडापाववर त्यांचं तोंडही गोड करावं म्हणून आज आम्ही जिलेबी फ्री देत आहोत. एक परिस्थिती असते की आपण आपल्या पोटच्या पोराचा जर वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करत असू तर जागतिक वडापाव दिनाच्या दिवशी आपण हा उत्सव का करू नये या पद्धतीने आम्ही आमच्या पोटचा वडापाव म्हणजे आमच्या पोटचाच मुलगा आहे आणि त्याचा उत्सव साजरा करावा या कन्सेप्टमधून आज आम्ही जागतिक वडापाव दिन साजरा करतोय. जर आपण बघितलं तर महागाई गगनाला भिडलेली आहे. अनेक ठिकाणी वडापाव 15 रुपये 20 रुपये असताना तुम्ही 8 रुपयात वडापाव आणि सोबत मोफत जिलेबी कसं गणित बसवताय? विषय असा आहे, मी साधारणतः 8 रुपयाला वडा देतो. याच्यामध्ये माझी एक मानसिकता आहे की वडापाव हा सर्वसामान्यांसाठी परवडेबल असावा, हा सगळ्यात महत्वाचा विषय. सगळ्यांनी 15-20 रुपये महागाईच्या झाडा असताना त्यांनी मेंटेनन्स कव्हर करण्यासाठी केले असतील. पण माझी एक वैयक्तिक धारणा आहे की जर कुठलाही माणूस वडापाव खायला आल्यानंतर तो एका वडापावमध्ये रिटर्न जात नाही आणि त्याला जर किमान 2 वडापाव खायचे असतील, त्याला जर 30 ते 40 रुपये खर्च येणार असेल तर त्याची ही मानसिकता तयार व्हायला नको की आपण वडापाव खाऊ नये कारण की आपल्याला ते परवडत नाही. आणि कारण जर इच्छा मोडली तर या वडापावचा काही उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही आमचा वडापाव हा स्वस्तामध्ये आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा रेटमध्ये ठेवलेला आहे. आमच्याकडे फक्त घरी मेहनत म्हणजे घरची तयारी करण्यासाठी एक महिला कामगार आहे. बाकी आम्ही दोघे जण नवरा बायको इथे वडापावच्या दुकानावर असतो आणि आम्ही हा वडापावचा व्यवसाय करत असतो. आम्ही मेंटेनन्स कमी करून हा सर्वसामान्यांना परवडेल असा वडापाव देण्याचा प्रयत्न करतो. आणि अक्षरशः म्हणजे कोविडच्या काळापासून आम्ही 5 रुपये वडापाव विकला, मधल्या काळामध्ये आम्ही 7 रुपये वडापाव विकला आणि आता महागाईच्या जमान्यात आम्ही 8 रुपयाने वडापाव देतोय. पण आम्हाला एक 2 दृष्टीने समाधान आहे की लोकही खातात, ते समाधानी होतात आणि यावर आमचं चांगल्यापैकी पोट भरतं. हे सांगायला नक्की मला आवडेल. कारण की लोक 15 आणि 20 रुपये वडापाव विकून का रडतात हे मला अजून माहित नाही. पण 8 रुपयामध्ये आम्हालाही वडापाव परवडतो आणि खाणाऱ्यालाही परवडतो. जागतिक वडापाव दिन आहे. वडापाव हे जवळजवळ महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या तोंडावरलं खाद्य आहे आणि प्रत्येकाच्या काहींचा आवडीचा विषय आहे, काहींचा भुकेचा विषय आहे. हे सगळं घडत असताना प्रत्येकाला वडापाव हा आवडतो. तर जागतिक वडापाव दिनानिमित्त मी त्या प्रत्येक खवय्याला जागतिक वडापाव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. तर आम्ही आता कमीत कमी 1-2 महिन्यापासून इथं आलेलो आहे शिर्डीमध्ये. आणि आम्ही इथं आल्यापासून जेव्हा आम्हाला माहित पडलं की इकडं वडापाव चांगल्या दरात भेटतो आणि चांगला स्वादिष्टही देखील असतो तर आम्ही तेव्हापासून आम्ही इथं येतो आणि खातो आणि याचा आनंद लुटतो आम्ही. तर आम्ही साधारणतः जेव्हा आम्हाला भूक लागते संध्याकाळच्या वेळी, आम्ही स्टुडंट असल्यामुळे आम्हाला खाण्याची गरज लागतेच आणि आम्हाला कमी दरात देखील मिळतो त्यामुळे आम्ही इथं खात असतो. तर त्यांनी आज जी जिलेबी ठेवलेली आहे ते जागतिक वडापाव दिनानिमित्त, तर ते चांगले एक हे आहे आपल्यासाठी खाण्यासाठी चांगलं जेव्हा की आज त्यांनी सगळ्या ग्राहकांचं तोंड गोड केलेलं आहे त्याबद्दल आनंद आहे.
किती दिवसापासून यात तुम्ही वडापाव खायला आणि काय कसा वाटतो वडापाव इथे? आमचं कसं आहे सर, येता जाता आम्ही राहत्याने वडेपाव पार्सल 10 कधी 5 कधी असं योग्य रीतीने घेऊन जातो आणि इतका आनंद वाटतं की एवढ्या स्वस्ताईमध्ये हा वडापाव कुठल्याही जागेवर भेटणार नाही या राहत्या रोडच्या परिसरमध्ये. आणि इतका आनंदाचं एवढं हे आहे. आणि कोविडच्या काळापासून यांचे 5 रुपयाला वडापाव खात आलेलो आम्ही. कमीत कमी रेट महागाईच्या हिशोबाने त्यांना पण परवडलं पाहिजे त्या दृष्टीने आम्ही खातो, येतो, जातो. धन्यवाद. आज जिलेबी ठेवली त्यांनी, ते दोन गोड ते जिलेबी. जिलेबी ठेवण्याचं कारण काय, वडापाव दिनच्या निमित्ताने त्यांनी आज जिलेबीचं आयोजन ठेवले आणि प्रत्येक घेणाऱ्यांना आनंद मंगलात वाटून राहिलेले आहे. एवढी माझी खुशीने हे 2 शब्द सांगण्याचं कारण आहे. सबको मैं सायरम बोलता हूँ। इधर में तो 3-4 साल हो गए मैंने बड़ा पाव खाया है। तो अभी ऐसे भी होता है कि बच्चे बोलते हैं लाने के लिए, तो ऐसे भी भाई जब स्टार्ट नहीं करते तो आधा घंटा खड़ा होके भी हम लेते हैं। मतलब उधर भी आगे भी है, लेकिन इधर का इतना टेस्ट है कि हम आधा घंटा खड़े होके भाई प्रिपेयर करते उसके बाद ही लेते हैं। तो मैं आपके जरिए में सबको रिक्वेस्ट करूंगी कि आप थोड़ा इधर आके टेस्ट कीजिए, वो बहुत अच्छा है। और भगवान को वही बोलूंगी कि उनका ऐसे व्यापार अच्छी तरह से जमे और अच्छे से। भूल गए इधर आके? नहीं, मैंने तो बड़ा पाव पहले, अगर मैं बोलूंगी बड़ा पाव का अगर स्टोरी बोलूंगी तो मैं क्या करती ना, वो बड़ा को अलग खाती थी और पाव को अलग खाती थी। अगर मैं बोलूंगी तो सब हंसेंगे, लेकिन इधर आके मुझे पता चला कि बड़ा और पाव दोनों एक ही साथ खाते। तो दैट्स ऑल। तर ओम साईराम. शिर्डीच्या परिसरात ज्यावेळेस साई भक्त एंट्री करतो, अहिल्यानगरच्या रस्त्याने ज्यावेळेस साई भक्त शिर्डीमध्ये ज्यावेळेस येतो, येता क्षणी शिर्डीच्या शिवावरच दिसणारा सुंदर असं दत्ता असणे यांचं वडापाव सेंटर अतिशय कमी रेटमध्ये सुंदर आणि चवदार वडापाव देण्याचं काम ते करतात. आणि एक प्रकारे साई भक्तांची सेवाच म्हणावं लागेल तसंही करतात. एरवी आपण बघत असतो इतर दुकानांवर लिहिलेलं असतं आमच्याकडं तात्काळ सेवा आणि लगेच सर्व्हिस मिळते, असं एरवी आपल्या वेगवेगळ्या दुकानांमध्ये यांच्यावर लिहिलेलं सांगितलं जातं. परंतु दत्ता असणे यांच्या दुकानावर त्यांनी स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे की चांगला व गरम माल मिळण्यासाठी तुम्हाला हा वेळ लागतोच आणि तुम्हाला वेळ द्यावा लागेल. थोडासा वेळ द्या, तुम्हाला चांगला स्वादिष्ट आणि गरमागरम माल मिळेल. वडापाव दिन जसे वेगवेगळे दिन साजरे होतात तसं आता वडापाव दिन पण लोक साजरे करतात. कारण वडापाव हे तातडीनं जलद गतीनं गरिबांचं खाणं आणि श्रीमंतांना पण परवडणार आणि गरिबांना पण परवडणार असं खाणं झालंय. त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी जर तोंडगोड करण्याचा प्रयत्न केला, त्यातल्या त्यात जिलेबी पण दिली आणि त्या जिलेबीमुळे लोकांना आनंद मिळत असेल, तोंडगोड होत असेल, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही. मी आसने परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देईल, खूप खूप धन्यवाद म्हणेल का त्यांनी इतका सुंदर असा उपक्रम या शिर्डी परिसरात राबवतात आणि शिर्डीचं नाव पंचक्रोशीत गाजवत आहे. त्यांच्यासाठी त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल व धन्यवाद म्हणेल की तुम्ही हा उपक्रम नेहमी असं चालूच ठेवा, जेणेकरून लोकांना कळेल निदान वडापाव दिन तरी असतो. तुम्हा सर्वांना वडापाव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ओम साईराम.